नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आपण ह्यूमन न्यूट्रिशनबद्दल बोलत होतो. ह्यूमन न्यूट्रिशनमध्ये आपण पाहिलं होतं की वेगवेगळे आपले जे की डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स आहेत, ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पार्ट्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली होती. त्यामुळे वेगवेगळे पार्ट्स असतील जे की स्टार्ट फ्रॉम माउथ टू द ॲनस. ही जी पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण काय केले होते, वेगवेगळे पार्ट्स आणि त्या पार्ट्सचे काय म्हणते फंक्शन पाहिले होते. ॲक्च्युली आपल्याला काय करायचे त्याची फिजिओलॉजी म्हणजे प्रॉपर फंक्शन ॲक्च्युअली त्या ठिकाणी कोणत्या फूडचं काय होतं आहे डायजेशन होतं हे पाहिजे आपल्याला. आपण वेगवेगळे जे सिस्टीम आहे, आपण ज्या सिस्टीमला काय म्हणलं पाहिलं तर वी कॉल एज अ एलिमेंटरी कॅनल्स. जी कॅनल सिस्टीमकडून जाते ई स्टार्ट फ्रॉम द माउथ आणि एंड टू द ॲनस. आपण पाहिलं होते वेगवेगळे पार्ट्स. माउथ नंतर पाहिलं होतं आपलं पाहिलं तर फॅरिंग्समध्ये पण 3 टाईप पाहिले होते, नॅसोफॅरिंग्स, ओरोंगोफॅरिंग्स आणि पाहिलं तर लॅरिंगोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स नंतर लॅरिंगोफॅरिंग्स हे 2 कसे पाहिले तर ज्याच्यामधून काय आहेत लिक्विड पार्ट्स प्लस फूड मटेरियल काय होतात पास होतात. तर नॅरोफॅरिंग्समधून काय केलं तर जे की नसलला कनेक्ट ज्याच्यावरून एअर पॅसेज काय होतंय पास होतोय. हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर स्टमच पाहिलं होतं. स्टमचचे वेगवेगळे पार्ट्स पाहिले होते, बॉडी पार्ट्स. स्टमचमध्ये असताना बॉडी फंडस वगैरे सगळे आपण पार्ट्स पाहिले होते. स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट्स पाहिले होते, डिओडिनम, इलियम आणि जेजुनम. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये तुम्ही कॉलम पाहिलं होतं. आणि सगळ्यात शेवटी काय पाहिलं तर जे की ॲनस ज्याच्या थ्रू काय केलं नाही एक्सक्रिशन आउट केलं नाही. हे सिम्पल डायग्राम आपण लर्न केले होते वेगवेगळे पार्ट्स. पण ॲक्च्युअल आता आपल्याला काय पाहिजे तर फंक्शन ते कसे परफॉर्म करतात, कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन्स त्या ठिकाणी काय केलं आहे ॲब्सॉर्प्शन केलं आहे, ह्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन काय करणार आहेत पाहणार आहोत. पण त्या ठिकाणी आपण पाहूयात की सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की डायजेशन मेन स्टार्ट करून पाहिलं तर आपले जे की ओरल आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो पाहिलं तर बकल कॅव्हिटी. ह्या बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीमधून काय होतं पाहिलं तर ह्या न्यूट्रिशन्स आपलं काय होतं ॲक्च्युअल डायजेशन स्टार्ट होते. तर पाहिलं तर आपण काय म्हणतो की 32 वेळा जर घास चावला तर आपल्याला काय होतं, आपण म्हणतो की गोड लागायला सुरुवात होती. गोड लागायला सुरुवातीमध्ये त्या ठिकाणी काय पाहिलं तर जे की मेन कार्बोहायड्रेट्स आहेत, हे मेन कार्बोहायड्रेट्सचं त्या ठिकाणी काय पाहिलं तर डायजेशन स्टार्ट होते. जे की वेगवेगळे अमायलेज नावाचे एन्झाईम्स आहेत. हे अमायलेज नावाचे एन्झाईम्स काय करतील पाहिलं तर ह्या स्टार्चचं काय करतील डिग्रेड्स करतील. पण कोणते अमायलेज पाहिले गेले त्या ठिकाणी पाहिले गेलं तर सगळ्यात सुरुवातीला पण आपली काय पाहिलं तर जे की सलायवरी ग्लँड्स आहेत. ह्या ग्लँड्स आपण पाहिलं तर काय करणार पाहिलं तर ह्या ग्लँड्स वेगवेगळे सलायवरी सिक्रेट्स करतील, ज्याच्यामध्ये काय वेगवेगळे सलायवरी एन्झाईम्स आहेत. त्या एन्झाईम्समधला मेन एन्झाईम्स कोणता आहे पाहायला गेलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अमायलेज. त्याला आपण म्हणलो होतं सलायवरी अमायलेज. कारण पाहिलं तर अमायलेज जे की स्टमच आल्सो सिक्रेट द अमायलेज. ठीक आहे, पॅनक्रियास आल्सो सिक्रेट द अमायलेज. जे की सलायवा सिक्रेट्स का नाही त्याला काय म्हणलं पाहिलं तर सलायवरी अमायलेज. हा एकमेव पाहिलं गेलं तर काय आहे सलायवामध्ये प्रेझेंट्स आहेत. आता जे अमायलेजचं काम काय पाहिलं गेलं तर जे की स्टार्च कंटेंट जे प्रोडक्ट्स आहेत, ह्या स्टार्च कंटेंट प्रोडक्टचं काय करायचे पाहिलं तर ब्रेकडाऊन करायचे. स्टार्चचा कशात करून करायचं पाहिलं तर दिस स्टार्च इज कन्वर्टेड इनटू द माल्टोज बाय एन्झाईम सलायवरी अमायलेज. हे सलायवरी अमायलेज काय करणार पाहिलं तर जे की स्टार्चला काय करणार ब्रेकडाऊन त्याला करणार. कंटिन्युअसली आपण जर सलायवा मिक्स केली आपल्या जर खाण्यात तर स्टार्चचं ब्रेकडाऊन होत आहे माल्टोजमध्ये कन्वर्ट होतं, जेणेकरून आपल्याला काय थोडंसं गुळमट चव लागते किंवा थोडंसं काय होतं गोड चव लागायला सुरुवात होती. पण चालू करून झालं डायजेशन याचा अर्थ आपल्या माउथमधून ज्या टाईम आपण च्युइंगिंग करतोय फूड आहे कॉम्प्लेक्स फूड आपण काय करणार आहे ब्रेकडाऊन करतो, त्याला आपण म्हणतो डायजेशन स्टार्ट फ्रॉम द माउथ किंवा ओरल कॅव्हिटी. लक्षात ठेवा, डायजेशन आपल्या कस्टमर्समधून स्टार्ट होत नाही. खूप वेळा एम विचारला की डायजेशन कुठून स्टार्ट होते. डायजेशन स्टार्ट करून पाहिलं तर माउथमधून स्टार्ट होते. फॅरिंग्सचं जे की पाहिलं तर फॅरिंग्स जो पार्ट्स पाहिला त्या ठिकाणी जो वरती फॅरिंग्स ह्या ठिकाणी म्हणलं तर नॅसोफॅरिंग्समध्ये पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी फक्त एअर स्पेसिस पाहिलं गेलं तर हा आहे माउथचा पार्ट्स. ज्या ठिकाणी अटॅच केलं त्या ठिकाणी म्हणलं तर ओरोफॅरिंग्स आणि त्या ठिकाणी जो खालचा त्याला म्हणतो लॅरिंग्सला त्याला म्हणायचं लॅरिंगोफॅरिंग्स. हे दोन्ही ठिकाणी पाहिलं गेलं तर लिक्विड मटेरियल प्लस फ्लूइड मटेरियल काय केलं आहे पास केलं आहे. जो आपण अन्नाचा गोळा ॲक्च्युली गोळा म्हणणार पाहिलं बरोबर चालवल्यानंतर काय होणार आहे गोळा तयार होणार आहे. हा गोळा काय होणार पाहिलं तर पास होणार आहे कशापासून पाहिलं गेलं तर फॅरिंग्सपासून कुठे नाही पाहिलं गेलं तर
हे जे की लॉंग ट्यूब आहे ह्या ट्यूबला म्हणायचं इसोफॅगस. आपण त्याला काय म्हणतो इसोफॅगस. ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त एकच मुवमेंट आपण पाहिली होती, कोणती? पेरिस्टॅल्सिस मुवमेंट, जी की कुठं होती पाहिलं तर ह्या इसोफॅगसमध्ये होते. जो अन्नाचा गोळा आहे त्या गोळ्याला म्हणायचा बोलस. ठीक आहे, तो बोलस काय होते बघ पाहायला गेलं तर त्याची होती पेरिस्टॅल्टिक मुवमेंट. आणि पेरिस्टॅल्टिक मुवमेंट तो काय केलं फक्त आतमध्ये आपल्या स्टमचमध्ये काय केलं तोय ढकलला जातोय. दुसऱ्याचं काय एक्स्ट्रा काम ह्याच्यामध्ये काय मिळत नाही, पाहायला मिळत नाही. पण मेन काम काय व्हायचं, पेरिस्टॅल्टिस मुवमेंट करून जे की फूड मार्टिकल कुठं टाकायचे, स्टमचमध्ये टाकायचे. या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगवेगळे स्पिंक्टर्स आहेत. हे स्पिंक्टर्स काय होत नाही, देत नाही, जो की फूडचा बॅक फ्लो होऊन देत नाही. ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय होतं, कार्डियक स्पिंक्टर्स होते आणि या ठिकाणी पायरोलिक स्पिंक्टर्स आपण पाहिले होते. जेणेकरून काय पाहिलं तर स्टमच नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाईल, त्या ठिकाणी परत बॅक फ्लो स्टमचमध्ये येऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्पिंक्टर्स आहेत. स्टमचमधला बॅक फ्लो परत इसोफॅगसमध्ये येऊ नये किंवा माउथमध्ये रिटर्न येऊ नये म्हणून त्या ठिकाणी कोणते होते, कार्डियक स्पिंक्टर्स होते. तर ह्या ठिकाणी मेन फिजिओलॉजी पाहिलं काय पाहिलं तर मेन काय फक्त हा बोलस आहे. हा बोलस काय करायचे फक्त पाहिलं तर पुढे पुढे मुवमेंट करायची. त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो पेरिस्टॅल्सिस मुवमेंट. तर आता ह्या ठिकाणी मेन डायजेशन, आता जास्त प्रमाणात डायजेशन कुठं नाही, ह्या ठिकाणी आपलं काय पाहिलं तर स्टमच. नेक्स्ट पार्ट आपण कोणता पण पाहिलं तर स्टमच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या ठिकाणी बऱ्यापैकी काय होतं, बऱ्यापैकी वेगवेगळे इंजाइम्स आहेत. ह्या ठिकाणी वेगवेगळ्या सेल्स आहेत. ह्या काय करतात, वेगवेगळे इंजाइम्स किंवा वेगवेगळे ज्युसेस सिक्रेट्स करायला, त्याला आपण म्हणतो स्टमच ज्युसेस. ठीक आहे, किंवा गॅस्ट्रिक ज्युसेस. यामध्ये कोणकोणत्या सेल्स आहेत पाहिले गेलं तर मेन सेल्स पाहिले गेलं तर कोणत्या पाहिलं तर ज्या की चिप सेल्स आपण म्हणतो त्यांना. दुसरं पाहिलं गेलं तर त्यांना आपण म्हणतो परायटल सेल्स. आणि एक आहे तिसरा सेल्स, त्याला आपण म्हणतो म्युकोसल सेल्स. नावातच म्युकोसल सेल्स हे पाहिलं गेलं तर काय सिक्रेट्स करण्यात पाहिलं तर हे म्युकस सिक्रेट्स करतील. ठीक आहे, तर ज्या चिप सेल्स आहेत आणि परायटल सेल्स आहेत ह्या सेल्स सगळ्यात काय पाहिलं तर इम्पॉर्टंट्स आहेत, लक्षात ठेवा. ज्या चिप सेल्स हे पाहिलं गेलं तर ह्या काय करतील, पेप्सिनोजन सिक्रेट्स करतील. ठीक आहे, तर परायटल सेल्स काय सिक्रेट्स करतात पाहिलं गेलं तर जे की HCl आपण म्हणतो आपल्या पोटामध्ये काय आहेत, HCl pH काय कमी. ॲक्च्युली असं काही नसतं, H+ आयनचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी काय माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळते. पण आपण काय लिहितो हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणून त्या ठिकाणी पाहिलं तर ॲसिड म्हणजे काय पाहिलं तर ज्या ठिकाणी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याला आपण काय म्हणतो ॲसिड. या ठिकाणी ॲक्च्युली हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, पण त्या ठिकाणी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असतं लार्ज अमाऊंटमध्ये असतं. पण आपण लिहिता काय त्या ठिकाणी काय HCl असं लिहितो. पण त्याचबरोबर पाहिलं गेलं तर वेगवेगळे की इंट्रेन्सिक फॅक्टर आहेत. हे इंट्रेन्सिक फॅक्टर सुद्धा कुठं पाहायला मिळतात पाहिलं गेलं तर ह्या परायटल सेल्स त्या पाहिलं गेलं तर ह्याच्या स्टमचच्या ह्या काय करतील सिक्रेट्स करतील. त्याचं काम काय पाहिलं गेलं तर वेगवेगळे परायटल फॅक्टर्स आहेत प्लस चिप सेल्सचं जे की लहान मुलं असन त्यांच्यामध्ये पण एक काय होते हार्मोन आहे, एक मॉलिक्युल्स आहेत प्रोरेनिन. ठीक आहे, प्लस लायपेज. यांचं काय केलं जाईल सिक्रेशन या ठिकाणी आपल्या बऱ्यापैकी पाहायला मिळतं. मग ह्यांचं ऑल ओव्हर ह्यांना काय माहिती सगळ्यांना पाहिलं गेलं तर ह्या ऑल ओव्हर ह्या सगळ्यांना म्हणायचं गॅस्ट्रिक ज्युसेस. ठीक आहे, हे जे की जे की स्टमचमध्ये जे असणार सगळेचे सगळे काय पाहिलं तर मॉलिक्युल्स जे तयार होतात आणि सिक्रेट्स होतात जे की डायजेशनसाठी काय आहेत इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्यांना काय म्हणायचं गॅस्ट्रिक ज्युसेस. ह्याच्यामध्ये कोण कोण होतं पाहिलं तर एक होते म्युकोसल सेल्स, दुसऱ्या होत्या चिप सेल्स आणि तिसऱ्या होत्या परायटल सेल्स. तीनच सेल्स इम्पॉर्टंट ह्या सेल्समधल्या. म्युकोसल सेल नावातच म्युकोस काय करतील या ठिकाणी फॉर्मेशन करतील. त्या ठिकाणी पाहिलं तर दुसरं चिप सेल्स आहेत काय पाहिलं तर पेप्सिनोजन प्लस प्रोरेनिन आणि लायपेजचं सिक्रेशन करतील. तर परायटल सेल्स जे की HCl जे की pH काय ठेवते मेंटेन ठेवतील प्लस वेगवेगळे इंट्रेन्सिक फॅक्टरचं काय केलं जाईल सिक्रेशन केलं जाईल. आता हा पेप्सिनोजन आहे, हा पेप्सिनोजन पाहिलं गेलं तर इन द प्रेझेन्स ऑफ आपण पेप्सिनोजन लिहूयात. पेप्सिनोजन आहे असे हार्मोन ज्यांच्या पुढे बऱ्यापैकी काय जोडलं आहे JEN जोडलं आहे असे नाव म्हणायचं झायमोजन्स. काय म्हणायचं ना झायमोजन्स. झायमोजन्स काय पाहिलं तर असे इन्झाईम्स आहेत ज्या इन्झाईम्स काय होते पाहिलं तर इनॲक्टिव्ह इन्झाईम्स म्हणलं त्यांना.
ह्यांच्यावरती काय पाहिलं तर इनॲक्टिवेट, पण त्यांना आपण काय करतो पाहिलं गेलं तर एन्झाईम्समध्ये कन्वर्ट करतोय, त्यांना ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये काय करतोय कन्वर्ट करतोय. हे पेप्सिनोजन सिक्रेट्स होताना इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात, पण ज्या वेळेस ते काय होतात स्टमचमध्ये येतात ते मात्र काय होतात ॲक्टिव्ह होतात. मग स्टमचमध्ये असं काय पाहिलं गेलं तर ज्याच्यामुळे ते काय होते पाहिलं गेलं तर पेप्सिनोजन विच कन्वर्ट इन टू द पेप्सिन. ठीक आहे, पेप्सिन हा एन्झाईमचा काय ॲक्टिव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, पेप्सिन ट्रिप्सिन असं पुढे पाहतो आपण पाहिलं तर जे की पेप्सिनोजन कशामुळे ॲक्टिव्ह होतं पाहिलं तर जे की याच्यामध्ये असणारे HCl, जे की लो pHला पेप्सिनोजन कशात कोण होतं पाहिलं तर पेप्सिनमध्ये. सिक्रेट्स होताना कशाच्या फॉर्ममध्ये होणार पाहिलं तर पेप्सिनोजनच्या फॉर्ममध्ये सिक्रेट्स होणारे, पण मात्र ॲक्टिव्ह होताना कोणत्या फॉर्ममध्ये पाहिलं तर ह्या पेप्सिनच्या फॉर्ममध्ये काय होणार पाहिलं गेलं तर ॲक्टिव्ह आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो. पण हे पाहिलं गेलं तर पेप्सिनचं काम काय पाहिलं गेलं तर ह्या पेप्सिनचं काम काय आहेत, हे पेप्सिन काय करणार आहेत, जे वेगवेगळे प्रोटीन्स मॉलिक्युल्स आहेत ह्या प्रोटीन्स मॉलिक्युल्सचं काय करणार आहे ब्रेकडाऊन करण्याचं काम कुणाचं आहे, ह्या पेप्सिनचं आहे. इन द प्रेझेन्स ऑफ पेप्सिन दिस प्रोटीन्स इज अ ब्रेकडाऊन अँड प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोटीएजेस. ठीक आहे, किंवा पेप्टोन्स, वेगवेगळे पेप्टोनचं फॉर्मेशन या ठिकाणी पाहायला मिळते. एवढं मेन काम कोणाचं पाहिलं तर ह्या वेगवेगळ्या प्रोटीएजेसचे आहेत किंवा ह्या वेगवेगळ्या प्रोटीन्स आहेत. हे झाले कशाचे पाहिले गेलं तर स्टमचचे, काही झाले पाहिलं तर जे की पेप्सिनोजन्स आहेत. मग प्रोरेनिनचं काम काय पाहिलं गेलं तर प्रोरेनिन ॲक्च्युली पाहिलं गेलं तर रेनिन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिलं गेलं तर जे की स्मॉल इन्फंट आहेत, ह्या इन्फंटमध्ये रेनिनचं काम काय पाहिलं गेलं तर जे की मदरचं मिल्क वगैरे ह्या मिल्क डायजेशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोण असेल तर हा रेनिन आहे इन इन्फंट्स. छोटे छोटे मुलं आहेत ह्यांच्यामध्ये रेनिन सगळ्यात काय पाहिलं तर इम्पॉर्टंट आहेत. हा इम्पॉर्टंट कशासाठी पाहिलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर द इन्फंट मिल्क डायजेशन्स. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर वेगवेगळे काय आहेत मॉलिक्युल्स आहेत पाहिलं गेलं तर ट्रायग्लिसराइड्स असतील, ह्या ट्रायग्लिसराइडचं कशात कन्वर्ट केलं पाहिलं तर फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट केलं जाईल प्लस ग्लिसरॉल्समध्ये कन्वर्ट केलं जाईल. कोण आहेत पाहिलं गेलं तर हे वेगवेगळे लायपेजेस त्या ठिकाणी काम करतील. लायपेजचं काम काय लावतात लायपेज आहे, लायपेज विच इज हेल्पफुल फॉर द डिग्रेडेशन ऑफ द लिपिड मॉलिक्युल्स. लिपिड मॉलिक्युलचं डिग्रेडेशन कोण करायला इम्पॉर्टंट पाहिलं तर हे वेगवेगळे लायपेजेस आहेत. ठीक आहे, हे झालं सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दल पाहिलं तर इट्स ऑल इन्फॉर्मेशन ऑफ द स्टमच अँड स्टमच सिक्रेटिंग डिफरंट टाइप्स ऑफ द एन्झाइम्स विच इज कॉल्ड ॲज द गॅस्ट्रिक ज्युसेस. आता हा गॅस्ट्रिक ज्युसेस नंतर काय नाही पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणचं जे की फूड आहे हे डायजेस्ट झालेलं फूड काय नाही पाहिलं गेलं तर इट कम्स और इंटर्स स्मॉल पेप्टाइड्स असतील छोट्या, अजून पूर्ण डायजेशन झालेलं नाही, काही काहींचं होतं आहे, काही काहींचं पूर्ण होत नाही. आपण फूड कोणतं खातो त्याच्यावर डिपेंड आहे. हे फूड कोणा नाही पाहिलं तर इट कम्स टू द स्मॉल इंटेस्टाईन. कुठे नाही पाहिलं तर हे जी स्टमचमधलं फूड आहे हे काय होणार पाहिलं तर इट कम्स टू द स्मॉल इंटेस्टाईन. पण स्टमचमधलं फूड आहे ह्या ठिकाणी आपण पाहिलं होतं, ह्या ठिकाणून जे की गोळा येतो अन्नाचा ह्या गोळाला आपण काय म्हणलं होतं बोलस. पण स्टमचमधलं जे फूड पुढं कंटिन्युअसली जाते त्या फूडला आपण म्हणतो काईम. काय म्हणायचं आता काईम. आता त्याला बोलस किंवा बोलस न म्हणता जे की फूडचं आपण काय केलेलं आहे ब्रेकडाऊन केलेलं आहे ते फूड आपण काय करतोय पुढं पास करतोय कुठे करतो आपण जे की स्टमचमधून कुठे केलेलं आहे स्मॉल इंटेस्टाईन, त्याला काय म्हणलं आपण काईम. तर काईम काय पाहिलं तर काईम म्हणजे अन्नाचा गोळाचे जो गोळाकडून पुढे पास झालेला आहे स्टमचमधून पुढे पास झाले, फक्त नाव त्याचं काय झालं चेंज झाले. बोलस न म्हणता आपण त्याला काय म्हणतोय काईम. ठीक आहे, त्यानंतर आता काईम नंतर पाहिलं तर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी काय आहे आपल्याकडे एक ऑर्गन आहे, त्या ऑर्गनला आपण काय म्हणलं पाहिलं तर लिव्हर. लिव्हरचं काम काय आहे, लिव्हर काय करणार पाहिलं गेलं तर लिव्हर इट इज मेनली सिक्रेट्स द बाईल ॲसिड्स. लिव्हर्स काय तयार करणार पाहिलं तर लिव्हर्स बाईल ॲसिड्स तयार करणारे. हे बाईल ॲसिड कुठे नाही पाहिलं गेलं तर तयार झालेलं बाईल ॲसिड्स हे येणारे पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी एक छोटीशी ग्लँड आहे, त्या ग्लँडला आपण काय म्हणलं होतं गॉल ब्लॅडर्स. कुठे नाही पाहिलं तर गॉल ब्लॅडर्स, आणि गॉल ब्लॅडर्स कुठे नाही पाहिलं तर ह्या स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडनमच्या पार्ट्समध्ये. ठीक आहे, लिव्हर्स मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की लिव्हर्स काय करतं पाहिलं तर लिव्हर्स बाईल ॲसिड सिंथेसिस करतं. हे बाईल ॲसिड्स काय होतं पाहिलं गेलं तर
इट कम्स टू द गॉल ब्लॅडर्स, आणि गॉल ब्लॅडर्सकडून कुठे नाही पाहिलं गेलं तर लिव्हर आहे. लिव्हर काय तयार करण्यात पाहिलं गेलं तर बाईल ॲसिड. हे बाईल ॲसिड कुठे नाही पाहिलं गेलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडनम पार्ट्समध्ये, त्या ठिकाणाहून त्याचं काय नाही पाहिलं गेलं तर त्या बाईल ॲसिडचं काय होणार आहे त्या ठिकाणी यूज काय नाही पाहिलं गेलं तर लिव्हर, बाईल ॲसिड्स, स्मॉल इंटेस्टाईन किंवा पाहिलं गेलं तर हे बाईल ॲसिड कुठे स्टोअर केलं तर पाहिलं तर स्टोअर इन द गॉल ब्लॅडर्स. सिंथेसाइज मात्र लिव्हर करणार आहे, स्टोअर मात्र गॉल ब्लॅडर करणार आहे. गॉल ब्लॅडरमध्ये सिंथेसिस होत नाही, फक्त आणि फक्त स्टोरेजचं काम करण्याचं असेल तर ह्या गॉल ब्लॅडरचे. त्या ठिकाणाहून काय नाही पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईन, आणि ह्याचं मेन फंक्शन काय पाहिलं तर बाईल ॲसिड किंवा बाईल सॉल्टचं मेन फंक्शन आहे इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. ज्या फॅटचं काय करायचे इमल्सिफाय करायचे, जे की ॲब्सॉर्प्शनला काय करतील इझी जातील. हे काम कोणाचं पाहिलं तर इट इज वर्क ऑफ दिस लिव्हर. लिव्हर कोणाचं पाहिलं तर लिव्हर पण कुठे सिक्रेट्स करणार पाहिलं तर जे की सगळेचे सगळे जे की एन्झाईम्स आहेत म्हणजे बाईल ॲसिड वगैरे हे कुठे सिक्रेट्स करणार आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. त्याचबरोबर दुसरे ऑर्गनलीज, सेल ऑर्गनलीज जी सगळ्यात आपण पाहिली होती, ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लर्न केली होती, त्याचं नाव काय होतं पॅनक्रियाज. हा पॅनक्रियाज काय करतोय वेगवेगळे पॅनक्रियाटिक ज्युसेस काय करतोय सिक्रेट्स करतोय. सेम जसं पाहिलं आपण काय केलं तर स्टमच काय करतोय गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट्स करतोय, सलायवा सिक्रेट्स करतोय सलायवरी ग्लँड्स. त्यानंतर पाहिलं गेलं तर जे की पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज काय करेन पॅनक्रियाटिक ज्युसेस. लिव्हर काय करतोय बाईल ॲसिड सिक्रेट्स करतोय, तर पॅनक्रियाज काय करेन पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट्स करेन. तर ह्या पॅनक्रियाटिक ज्युसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे पॅनक्रियाटिक ज्युसेस पण कुठे नाही पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडेनमच्या पार्ट्समध्ये येणार आहेत. तर पाहूयात आपण कोणकोणता पॅनक्रियाज काय करतोय पॅनक्रियाटिक ज्युसेसमध्ये कोणकोणते एन्झाईम्स आहेत, जे एन्झाईम्स काय मेनली युजफुल फॉर द डायजेशन ऑफ व्हेरियस बायोमॉलिक्युल्स लाईक लिपिड, फॅट्स, प्रोटीन्स. तर पाहूयात कोणकोणते सिक्रेट्स करतो पाहिलं तर कोणी पाहिलं तर आता आपल्याला पॅनक्रियाजबद्दल पाहिजे. पॅनक्रियाज काय करणार आहे पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट्स करणार आहे. आता पॅनक्रियाटिक ज्युसेस काय कुठे सिक्रेट्स होते पाहिलं तर इट आल्सो सिक्रेट्स इन टू द स्मॉल इंटेस्टाईन, आणि त्याचा पण कोणत्या पार्ट्समध्ये पाहिलं तर डिओडनमच्या पार्ट्समध्ये. लक्षात ठेवा. आता हे पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत, ह्या ज्युसेसमध्ये पण पाहिलं गेलं तर झायमोजन्स आहेत खूप सारे. झायमोजन्स मागे सांगितलं कसे पाहिलं तर इनॅक्टिव्ह एन्झाईम्स आहेत, जे इनॅक्टिव्ह एन्झाईम्स काय होतात आफ्टर त्याचा कोफॅक्टर्स किंवा त्याच्यामध्ये एखादा इनिबिटर जर आपण रिमूव्ह केला तर ते कशात कन्वर्ट होतात जे की एन्झाईम्समध्ये कन्वर्ट होते, आणि ते काय करतात त्यांचं वर्क परफॉर्म करतील. तर त्याला सगळ्यात पहिला झायमोजन्स कोणता पाहिलं गेलं तर ज्याला आपण म्हणतो जे की पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत. ह्या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे पहिला एन्झाईम पाहिलं तर ह्या ठिकाणी पण अमायलेज, आपण जसं सलायवरी अमायलेज पाहिले तर सुरुवातीला तर आपण पाहूयात पॅनक्रियाटिक अमायलेज. तर त्या ठिकाणी जे अमायलेजचं काम होतं तेच काम हे पण अमायलेज पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी प्रॉपर जर डायजेशन आलं तर ते कोण पाहिलं तर पुढे येणार आहेत. ठीक आहे. हे पण पॅनक्रियाटिक अमायलेज आहेत. हे अमायलेज काय करतील जे स्टार्च आहे त्या स्टार्चच ब्रेकडाऊन करतील, कशात कन्वर्ट करतील माल्टोजमध्ये परत. पण हे सलायवर सिक्रेट नाही केलं, हे कोणी सिक्रेट्स केलं पाहिजे तर इट इज मेनली सिक्रेटेड बाय द पॅनक्रियाज. ठीक आहे. हे काय झालं पॅनक्रियाटिक अमायलेज. तर ह्या ठिकाणी अमायलेज पण आहेत प्लस पॅनक्रियाटिक लायपेजेस पण आहेत. मग तुम्ही गॅस्ट्रिक लायपेजेस पाहिलेत, त्या ठिकाणी पॅनक्रियाटिक लायपेजेस आहेत. जे डायग्लिसराइड्स असतील, जे ट्रायग्लिसराइड्स असतील, या डायग्लिसराइड्स किंवा ट्रायग्लिसराइडचं ब्रेकडाऊन करण्याचं काम पण कोणाचं पाहिजे तर या पॅनक्रियाटिक लायपेजेसचे आहेत. ह्यांचे पण काय करणारे पाहिजे तर हे ट्रायग्लिसराइड्स म्हणजे कोणते आहेत फॅट मॉलिक्युल्स आहेत. ह्या फॅट मॉलिक्युलचं पण काय करणार आहेत ब्रेकडाऊन, आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर काय त्यांचं पाहिलं तर इट आल्सो कन्वर्ट इन टू द सिम्पल फॅटी ॲसिड्स प्लस ग्लिसरॉल्समध्ये हे काय होतील कन्वर्ट होतील. मग डायजेशन कोणा झालं पाहिलं तर स्टार्चचं झालं, कार्बोहायड्रेटचं डायजेशन आपण पाहिलं, त्यानंतर डायग्लिसराइड्स, ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच लिपिडचं डायजेशन पाहिलं तर आपण काय करूयात आता जे की प्रोटीन्स आहेत ह्या प्रोटीनचं पण काय करायचं आपल्याला डायजेशन करायचे. ह्यासाठी कोणते पाहिलं तर वेगवेगळे पाहिलं गेलं तर वेगवेगळे एन्झाईम्स आहेत जे की झायमोजमच्याच फॉर्म्समध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पहिलं हे पाहिलं तर
प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज. आता प्रोटीनचं आपल्याला ब्रेकडाऊन करायचे. प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज आहेत. त्यानंतर पाहिलं गेलं तर आपल्याला काय कायमोट्रिप्सिनोजन आहे. आता हे सगळे कसे आहेत, सगळेचे सगळे कसे आहेत, झायमोजेन्स आहेत. नावातच काय पाहिलं गेलं तर ZEN म्हणजेच काय पाहिलं तर जेन्स, झायमोजेन्स, जे की इन्झाईम्सला काय करण्यात पाहिलं तर इनॅक्टिव्ह फॉर्ममधले कसे आहेत हे इन्झाईम्स पाहायला मिळतात. त्यानंतर पाहिलं गेलं तर इन्झाईम्स अजून कोणता आहे, ट्रिप्सिनोजन. आता हे इनॅक्टिव्ह आहेत तर यांना काय करायचे आपल्याला पाहिलं गेलं तर ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. आता हा ट्रिप्सिनोजन आहे पाहिलं गेलं तर, जे की वेगवेगळे पाहिलं गेलं तर काय आहेत, एंटेरोकायनेजेस आहेत. हे एंटेरोकायनेजेस काय करतील, ह्या ट्रिप्सिनोजनला काय करतील, ॲक्टिवेट करतील. ट्रिप्सिनोजन आहे हा कशात कन्वर्ट पाहिलं गेलं तर इट कन्वर्ट इन टू द सिम्पल ट्रिप्सिन. आता हा ॲक्टिवेट झाला ट्रिप्सिन, तर हा काय करतो पाहिलं गेलं तर इट ॲक्टिवेट टू द प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज. हा कुठं काम करणार आहे, प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज. कशात करणार आहे, कार्बोक्झिपेप्टिडेजमध्ये. नावात काय पाहिलं तर पेप्टिडेज आहे. पेप्टिडेज आहे म्हणजे पाहिलं गेलं तर हे एन्झाईम्स काय करणार पाहिलं तर जे की पेप्टाईड बॉन्ड आहे, ह्या पेप्टाईड बॉन्डला ब्रेक डाऊन करणार आहेत. आणि पेप्टाईड बॉन्ड्स कुठं पाहिलं तर इट इज मेनली प्रेझेंट्स इन द प्रोटीन्स. प्रोटीन्समध्ये काय असतात, पेप्टाईड बॉन्ड्स. हे पेप्टाईड बॉन्ड्स काय करणार आहे, ब्रेकडाऊन करणार आहे. प्रोटीनच्या ब्रेकडाऊनसाठी कोणी पाहिलं तर हे कार्बोक्झिपेप्टिडेज. पण ह्याला ॲक्टिवेट कोणी केलं आहे, हा प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज आहे. प्रो नाव येतं किंवा शेवटी जन नाव येतं. हा प्रोकार्बोक्झिपेप्टिडेज कशात कोण झाला आहे, कार्बोक्झिपेप्टिडेज बाय युजिंग एन्झाईम ट्रिप्सिन. सेम हे पाहिलं गेलं तर हा कायमोट्रिप्सिनोजन आहे. हा कायमोट्रिप्सिनोजन हा कायमोट्रिप्सिनमध्ये काय होतोय, कन्वर्ट होतोय. ह्या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर एन्झाईम्स दोन्हीकडे पण कसे आहेत, सेम आहेत. ह्या ठिकाणी कायमोट्रिप्सिनोजनमध्ये पण ट्रिप्सिनमध्ये हा काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. एन्झाईम्स काय ठिकाणी आपण ठिकाणी पाहिलं तर ह्या ठिकाणी पण ट्रिप्सिनच काय करतोय, वर्क करतोय. आता हे दोन्हीचे दोन्ही एन्झाईम्स काय झाले, हा कार्बोक्झिपेप्टिड ॲक्टिवेट झाला, हा कायमोट्रिप्सिनोजन काय झाला, ॲक्टिवेट झाला. तर ह्याचं काम काय पाहिलं गेलं तर ह्याचं काम मी पाहिलं तर हे एकदा ॲक्टिवेट झाल्याचे की प्रोटीन्स आहेत, ह्या प्रोटीन्सचं काय करायचे, ब्रेकडाऊन करण्याचं काम कोणाचं, ह्या कार्बोक्झिपेप्टिड आणि कायमोट्रिप्सिनचं आहेत. जे की आपलं खाल्लेलं जे की प्रोटीन्स आहेत, ह्या प्रोटीन्सचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन्स आणि काय होणार पाहिलं तर वेगवेगळे छोटे छोटे पेप्टाइड्स प्लस पाहिलं गेलं तर पेप्टोन्स, हे त्यांचं काय होणार आहे, कन्वर्जन होणार आहे. कोण एन्झाईमचा तरी काय पाहिलं तर एक येतो एन्झाईम कार्बोक्झिपेप्टिडेज आणि दुसरा एन्झाईम तो पाहिलं तर त्या ठिकाणी कायमोट्रिप्सिनोजन किंवा कायमोट्रिप्सिन्स. हे काय करणार आहे, मेनली हेल्पफुल फॉर द डायजेशन ऑफ दिस प्रोटीन मॉलिक्युल्स. तर हे झालं पाहिलं तर हे झालं प्रोटीनचं डिग्रेडेशन. आपण पाहिलं कशाचं पाहिलं सुरुवातीला, जे की कार्बोहायड्रेटचं डिग्रेडेशन. 2 नंबर आपण कशाचं पाहिलं तर लिपिडचं डिग्रेडेशन. 3 नंबर पाहिलं आपण प्रोटीनचं. पण त्याचबरोबर आपण काय करतो पाहिलं केलं तर आपण 4 बायोमॉलिक्युल्स काय केलं ते पहिल्यांदा लर्न केले होते. त्याचा चौथा बायोमॉलिक्युल्स राहिला कोणता, जे की न्यूक्लियस आहेत. हे न्यूक्लियसचं पण काय झालं पाहिजे, ब्रेकडाऊन झालं पाहिजे. त्यासाठी पाहिले गेले तर काय आहेत, वेगवेगळे न्यूक्लियस पाहायला मिळतात. तर त्यांना आपण काय म्हणतो पाहिलं तर जे की डीऑक्झिरायबोन्यूक्लियस आहेत, जे की DNA ला काय करतील, डिग्रेड करतील, डीऑक्झिरायबोन्यूक्लियस. आणि दुसरे कोणते पाहिले गेले तर रायबोन्यूक्लियस. हे काय करतील, RNA ला डिग्रेड करण्याचं काम करतील. वेगवेगळे न्यूक्लियस आहेत, हे पण कोण सिक्रेट करते पाहिलं तर हे सिक्रेट करतोय पॅन्क्रियाटिक ज्युसेस. यांना ऑल ओव्हर आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. पण हे सगळेचे सगळे एन्झाईम्स पाहिले गेले तर सगळेचे सगळे एन्झाईम्स पॅन्क्रियाज किंवा पॅन्क्रियाटिक ज्युसेस काय केले जातील, सिक्रेट केले जातील. आता डिकार्बोक्झिन्यूक्लियस आहेत, हे काय करतील पाहिले गेलं तर हे DNA ला काय करतील, ब्रेकडाऊन करतील. रायबोन्यूक्लियस आहेत ते कशाला ब्रेकडाऊन करतील, RNA ला ब्रेकडाऊन करतील. सिंपल. दोन्ही पण कसे मॉलिक्युल्स पाहिले गेले तर न्यूक्लियस नावाला म्हणजे काय पाहिलं तर ह्या ठिकाणी काय यांचं ब्रेकडाऊन होणार आहे. डीऑक्झिरायबोन्यूक्लियस म्हणजे DNAचा पार्ट्स आहेत, DNA ला ब्रेकडाऊन करण्याचं काम करतील. तर रायबोन्यूक्लियस हे कशाला काम करतील पाहिलं तर हे RNAचं ब्रेकडाऊनचं काम करतील. आता हे कशाला झालं बघा, ही सगळे कशाला येतं पाहिलं तर हे झाले पॅन्क्रियाटिक ज्युसेस. हे पॅन्क्रियाटिक ज्युसेस कोण काय पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी सिक्रेट करणारे पॅन्क्रियास कुठं, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. पण आपण आता बऱ्यापैकी पाहिलेलं आहे काय, ते सगळेचे सगळे मॉलिक्युलचं काय झालेलं आहे, डायजेशन आपण पाहिलेलं आहे.
पण ॲब्सॉर्प्शन मात्र आपण काय पाहिलेलं नाही आहेत. तर आता वेगवेगळ्या मॉलिक्यूलचं काय होणार आहे, ॲब्सॉर्प्शन होणार आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात फॅटी ॲसिडचं वगैरे ॲब्सॉर्प्शन कशा पद्धतीने होते, ठीक आहे, किंवा फॅटी ॲसिड किंवा ग्लिसरॉलचं ॲब्सॉर्प्शन, ठीक आहे. जेणेकरून आपण काय केलं तर ब्रेकडाऊन केलं आहे. कशाचं पाहिलं तर वेगवेगळे लिपिड मॉलिक्युल्स होते, ह्या लिपिड मॉलिक्युलचं आपण काय केलेलं आहे ब्रेकडाऊन आणि कशात कन्वर्ट केलं पाहिलं गेलं तर फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल्समध्ये त्याला कन्वर्ट केले. हे मॉलिक्युल्स पाहिले गेलं तर काय पाहिलं तर ह्यांचं काय होणार, सुरुवातीला आपण मागाशी पाहिलं की लिव्हर काय सिक्रेट्स करणार आहे, बायल ॲसिड स्टोअर कुठं होणार आहे, गॉल ब्लॅडर्स आणि कुठे येणार पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. जेणेकरून काय होणार पाहिलं तर त्या ठिकाणी होणार पाहिलं तर ज्या ठिकाणी फॅटी ॲसिडचं काय होणार आहे, इमल्सिफिकेशन होणार आहे. आता हे इमल्सिफाईड फॅट पाहिलं गेलं तर हे इमल्सिफाईड फॅट जे आहे हे मॉलिक्युल्स काय केलेलं आहे, जे की म्युकोसल मेम्ब्रेन आहे, जे की स्मॉल इंटेस्टाईनचे त्याच्यातून आतमध्ये घेतलं आहे. ज्या ठिकाणी विली आहे, विलीचे स्ट्रक्चर्स आहेत ह्या म्युकोसल लेअरपासून कुठे घेतलं आहे पाहिलं तर विली आहे वेगवेगळ्या, ह्या विलीवरती काय केलं जाईल, ॲब्झॉर्ब केलं जाईल. आणि हे विलीने जे ॲब्झॉर्ब केलं आहे हे डायरेक्टली डम्प कुठे केलं आहे पाहिलं गेलं तर आपल्या ब्लड सिस्टीममध्ये. सिम्पल आहे. विलीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल तर पाहिलं तर स्मॉल इंटेस्टाईन जर आपण पार्ट खायला थोडा जरी झूम जर आपण केला तर त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर उभं काढतो असे खूप सारे काय होतात, फोल्डिंग पाहायला मिळतात. त्याला आपण म्हणायचं विली. मग हे फोल्डिंग कशासाठी पाहिलं गेलं तर जेणेकरून सरफेस एरिया काय झाला आहे त्या स्मॉल इंटेस्टाईनचा इन्क्रीज झाला आहे. आता सरफेस एरिया इन्क्रीज करायची का गरज पडली, कारण कमी जागेमध्ये आपल्याला काय व्हावं, जास्त प्रमाणात जे काही आपण फूड खाल्लेलं आहे ह्याचं काय व्हावं, ॲब्सॉर्प्शन व्हावं. म्हणजे आपण खातोय तर आपण काय आपल्या अंगी लागत नाही असं काही नाही. जे की न्यूट्रिशन्स आहे, न्यूट्रिशन मेन रिॲब्झॉर्प्शन जास्त प्रमाणात करायला पाहिलं तर ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. कशामुळं, ह्या विली असल्यामुळे. ह्या विली डायरेक्टली कनेक्ट करून बरोबर पाहिलं तर ह्या विली कनेक्ट हे ब्लड आणि लिम्फॅटिक सिस्टीम काय कनेक्टेड आहेत. म्हणजे फूड आपण खातोय हे काय करतात, विली ॲब्सॉर्ब करतात, स्मॉल इंटेस्टाईन ॲब्सॉर्ब करते आणि कुठे डम्प करते, सिम्पल इट डम्प इन टू द ब्लड. एकदा का ब्लडमध्ये आलं तर पूर्ण बॉडी सर्क्युलेशनमध्ये होणार आहे. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट त्या ठिकाणी ते काय होणार आहे पाहिलं गेलं तर पोहोचला आहे. ही सिम्पल प्रोसेस काय झाली पाहिलं तर इट इज अ ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅटी ॲसिड्स. आता जर पाहिलं गेलं तर वेगवेगळे, आता हे झालं सगळं ॲब्सॉर्प्शन न्यूट्रिशनबद्दल थोडंसं. पण जर आपण न्यूट्रिशन जर आपल्याला डिफिशियन्सी जाणवली बऱ्यापैकी, पहा लहान मुलांच्यात खूप साऱ्या डिफिशियन्सी जाणवतात. प्रॉपर प्रोटीन रिच डाएट त्यांना काय खायला मिळत नाहीत. अशा ठिकाणी खूप सारे पाहिलं गेलं तर माल न्यूट्रिशनचं आपण ज्याला म्हणतो कुपोषण बऱ्यापैकी लोकांना होतं. आपल्या इकडे थोडीशी सुदैवाने कंडिशन चांगली आहे, पण ज्या ठिकाणी फूडची स्कॅरेसिटी आहेत अशा ठिकाणी बऱ्यापैकी माल न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स काय मिळतात पाहायला मिळतात. तर दोन टाईपचे माल न्यूट्रिशन आपण पाहूया, सिम्पल. तर सगळ्यात सुरुवातीचं पाहिलं गेलं तर पहिलं माल न्यूट्रिशन मॅरॅस्मस. आता हा मॅरॅस्मस काय होतं पाहिलं तर दोन्ही पाहिलं गेलं तर माल न्यूट्रिशनचंच टाईप पाहिलं गेलं तर, पण होतं काय पाहिलं तर मॅरॅस्मस हा ड्युरिंग द पाहिलं गेलं तर जे की इन्फंट आहे, इन्फंट विदिन 1 year ज्याला ठिकाणी ज्याला कळते प्रोटीनची डिफिशियन्सी जाणवते. म्हणजे लेस दॅन 1 yearच्या आतमधले जे मुलं आहेत यांना काय होतंय, मॅरॅस्मस होते. म्हणजे प्रोटीन रिच डाएटची काय होते डिफिशियन्सी. हे कसे पाहिलं गेलं तर माल न्यूट्रिशन डिसीज आहे. आणि दुसरा आहे क्वॉशरकोर्वर. हा काय पाहिलं गेलं तर हा पण माल न्यूट्रिशन डिसीज आहे, पण पाहिलं गेलं तर हा 2 to 3 yearsचे जे की चाइल्ड आहेत छोटे ह्यांच्यामध्ये बऱ्यापैकी काय मिळतोय पाहायला मिळतोय. दोन्ही पण प्रोटीन रिच डाएटची डिफिशियन्सीमुळे पाहायला मिळतात. ठीक आहे, हे झालं नॉर्मल डिसऑर्डर्स इन इन्फंट्स. पण बऱ्यापैकी पाहिलं गेलं तर आपल्याला पण काय होतात, वेगवेगळे डिसीज होतात. जे की डिसीज काय होतं बऱ्यापैकी होतं फूडमधून होतात, किंवा जे की डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड काय सम डिसऑर्डर्स आहेत. तर ते पाहूयात थोडेसे आपण. तर कोणकोणते डिसऑर्डर्स पाहिले गेलं तर सगळ्यात सिम्पल डिसऑर्डर आहे एक जॉन्डिस. जॉन्डिसबद्दल आपल्याला बऱ्यापैकी नोन इन्फॉर्मेशन आहे. हा जॉन्डिस कशामुळे होतं पाहिलं गेलं तर ज्याला आपण मराठीत काय म्हणतो कावीळ. ज्याच्यामुळे पहा ज्याला कावीळ झाली त्या व्यक्तीला आपण जर पाहिलं तर काय होतं पाहिलं तर त्याच्या पूर्ण बॉडी कशी होती, येलो होती, त्याची स्किन येलो होती. आणि त्याचं आईज कधी पण पहा, आईज काय होते सगळ्यात जास्त प्रमाणात येलो होते. आईजवरून काय त्या ठिकाणी फाईट पिगमेंट जास्त असतात, त्या ठिकाणी लगेच कळून येतो की कावीळ झाली की नाही. मी हात तरी थोडंसं लेट पिवळं होतात, पण डोळे लगेच पिवळं जाणून येतात. तर कसं काय होतं पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी जे की लिव्हर काय होतंय बायल ॲसिड्स तयार करतंय, ह्या बायल ॲसिडचं प्रॉपर डायजेशन होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं पाहिलं तर
बाईल ॲसिड्समुळं, जे बाईल ॲसिडचं डायजेशन न झाल्यामुळं ते काय होते, पूर्ण बॉडी स्ट्रीममध्ये काय होते, सर्क्युलेट होते. त्याच्यामुळं काय होतं, पाहिलं तर आपल्याला जॉन्डिस होते. दुसरं आहे ओमिटिंग. ओमिटिंगमध्ये काय होतं, आता सांगायची गरज नाही. पाहिलेलं तर नॉर्मल काय होतं आपलं, पाहिलेलं तर जे की आपला फूडचा आहे, फूडचा काय होतंय, बॅकफ्लो होतोय. स्पिंक्टर्स पण या ठिकाणी काय होतं, पाहिलेलं तर रिव्हर्स काम करतात, जेणे का आपलं काय होतं, पाहिलेलं तर ह्या ठिकाणी जे की कंटिन्युअसली आपल्याला काय होतं, पाहिलं तर जे की लिक्विड मटेरियल, हा लिक्विड मटेरियल आपण काय करतोय, एक्झिस्ट आउट करतोय परत थ्रू द माउथ. लिक्विड काय होतंय, आउट होतंय. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर एक डिसऑर्डर असते डायजेस्ट सिस्टमचा, पाहिलं गेलं तर डायरिया. डायरिया काय होतं, पाहिलं गेलं तर जर आपण एका टायमाला काय होतं, पाहिलं तर दूषित पाणी जर आपण पिलं तर काय होतं, त्या ठिकाणी लिक्विड जे की फिसल डिस्चार्जच्या फॉर्ममध्ये काय होतात, बाहेर पडतात. जे की ठीक आहे, जे फिसेस आहेत हे फिसल काय होतं, पाहिलं तर लिक्विडच्या फॉर्ममध्ये काय होतंय, डिस्चार्ज होते. काही जरी आपण जरी खाल्लं तर ते काय होतंय, लिक्विडच्या फॉर्ममध्ये काय होतं, पाहिलं तर डिस्चार्ज होते. त्याला सिंपल आपण मराठी म्हणतो काय होतं, जुलाब लागणे. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर काही काही ना काय होतंय, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय. ठीक आहे. काही काही ना काय होतंय, जे की फूड आहे हे फूड काय होते, पाहिलं गेलं तर जास्त दिवस नुसतं आपलं पोट काहीच असं डंबाळल्यासारखं दिसतंय. ठीक आहे. मग प्रॉब्लेम काय होते, ठिकाणी पाहिलं तर जे की फूड मटेरियल आहेत हे फूड मटेरियल्स काय होतात, रिमेन्स आपल्या बॉडीमध्ये काय होतात, ॲज इट इज राहतात. ठीक आहे. जे की फिशेस आहेत, जे की फिशेस आपल्याला काय होत नाही, जे की लॉंगर टाईममध्ये जे की फिशेस मटेरियल आहे हे फिशेस काय होते, पाहिलं तर स्टोअर राहतात. ज्यामुळे आपल्याला काय वाटतं, पोट थोडंसं आपल्याला जास्त फुगल्यासारखं होतं. फिशेस लॉंगर टाईम काय होतं, पाहिलं तर रिमेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्याला काय म्हणतं, कॉन्स्टिपेशनचा काय होतं, बऱ्यापैकी त्रास होतोय. तर काहींना काय होतं, पाहिलं तर इनडायजेशनचा त्रास होतोय. ठीक आहे. इनडायजेशन म्हणजे काय होतंय, जे खाल्लेलं फूड आहे हे खाल्लेलं फूड काय होत नाही, बऱ्यापैकी पाहिलं तर प्रॉपर डायजेस्ट होत नाही. मग प्रॉपर डायजेशन फूड काय होतं, पाहिलं तर रिमेन्स स्टमचमध्ये राहणार आहे. कॉन्स्टिपेशनमध्ये तसं होत नाही. कॉन्स्टिपेशनमध्ये फूड डायजेस्ट होतंय, पण डायजेस्ट झालेलं फूड काय होतंय, फिशेसच्या देखील लार्ज इंटेस्टाईननंतर पाहिलं तर फिशेसच्या फॉर्ममध्ये ॲज इट इज रिमेन्स राहते. ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, थोडंसं पोट परत डंबाळल्यासारखं वाटते. म्हणजे दोन्ही काय वेगवेगळे पाहिलं तर इंडायजेशनमध्ये जे की आपलं पाहिलं तर जे की फूड मटेरियल आहे हे फूड मटेरियल काय होईल, रिमेन्स काय क्षेत्र राहील, पाहिलं गेलं तर आपल्या स्टमचमध्ये राहील आणि कंटिन्यूस आपल्याला वाटेल की आपल्याला काय आता भूक नाही. म्हणजे त्याला काय होत नाही, पाहिलं तर डायजेशन होत नाही. त्याच्यामुळे स्टमचमध्ये कंटिन्यूस राहतं. एकतर कॉन्स्टिपेशनमध्ये आपल्याला भरल्यासारखं वाटतं, पोट भूक तर लागलेली असती, पण मात्र काय होतं त्या ठिकाणी पाहिलं तर जे की फिशेस काय होतात, रिमेन्स त्याच्यामध्ये राहतात. हे मेन काय पाहिलं तर मेन 5 मेजर काय पाहिलं तर डिसीज आहेत. डिसीज कशा रिलेटेड पाहिलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड आहे. हे सगळं पाहिलं कशाबद्दल, पाहिलं तर ही इन्फॉर्मेशन सगळी काय झाली, डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल आपण काय केलेलं आहे, पाहिलेले ह्युमन न्यूट्रिशनबद्दल पाहिलेले. आपण काय पाहिलं याच्यामध्ये, पाहिलेलं तर आपण आपले पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली. सगळ्यात सुरुवातीला ओरल नंतर फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमच, नंतर आपलं पाहिलं स्टमच नंतर आपण काय पाहिलं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि ॲनस. पण ह्या ठिकाणी 5 असताना वेगवेगळे जे की ॲक्सेसरी ग्लँड्स आहेत, जे इम्पॉर्टन्स आहेत कोणकोणते होते पाहिलेलं तर त्या ठिकाणी आपण लर्न केले होते. आपण एक होता आपलं सलायवरी ग्लँड्स, दुसरं होतं आपलं लिव्हर, तिसरं होतं आपलं काय पाहिलं तर पॅनक्रियाज. हे काय ते पाहिलेलं तर हे सुद्धा इम्पॉर्टन्स बॉडीचे पार्ट्स आहे. इट्स ऑल अबाउट द ह्युमन न्यूट्रिशन. थँक्यू.